हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मागच्या ब्लॉगमध्ये गाईज मला बरेच मेसेज आले होते की मराठीतून ब्लॉग बनवा. मराठीतून ट्राय केलं आहे गाईज आज. चला, आज मला एकही मॉडेल्स भेटली नाही आणि शूट्स पण नव्हते, क्लायंट्स पण नव्हते गाईज. तर मी आणि माझ्या फ्रेंड्स यांनी प्लॅन केलं ज्ञानेश्वर टेम्पलला जायचं आज. ही प्लॅन नव्हतं गाईज, ऑल अनप्लॅन होतं. तर आम्ही ठरवलं की जायचं आज. मला माहीत असेल गाईज 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर टेम्पल आहे. मग मी माझं थोडंसं मेकअप केलं. आर्टिस्ट म्हटल्यावरती मेकअप तर करावाच लागेल गाईज थोडा. तर झाले डन, रेडी दिसते मी. कमेंट करून नक्की सांगा गाईज मला. दीदीला पण थोडासा मेकअप करून दिला मी. कोणाला नाही आवडणार गाईज मेकअप आर्टिस्टच्या हाताने मेकअप करून घ्यायला. मी पण मेकअप केला. कशी दिसते दीदी कमेंट करून नक्की सांगा. आम्ही निघालो आता घृष्णेश्वर टेम्पलला. खूपच आमची मज्जा मस्ती चालू होती वाटाने. फायनली आम्ही गप्पा गोष्टी करत आलोय टेम्पलला. मंदिरमध्ये आलो तर काय खूपच गर्दी तिथे. आल्या आल्या फुलं वगैरे घेतले आणि लाईनमध्ये लागलो आम्ही. ती गाईज अर्ध्या तासानंतर लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर आमचे दर्शन झाले. तर खूपच होती. शनिवार, रविवार आणि सोमवार इथे खूपच गर्दी असते. काय महादेव से मिलना है होगा तो परेशानियाँ तो झेलनी पडेंगी. दर्शन झाल्यानंतर आम्ही काही फोटोज व्हिडिओज क्लिक केले. पण खूपच गर्दी होती गाईज. खूप लोक फोटोशूट वगैरे करत होते. त्याच्यात तर आम्हीच फोटो काढून दिले ग्रुपचे. साईडला पण एक मंदिर आहे गाईज, त्याचे पण दर्शन घेतले आम्ही. थोडंसं फिरलो आणि मग निघालो. मस्त झालं होतं आमचं. काहीच वाटाने खूपच ग्रीनरी आहे, झाडं पण आहेत. खूप भारी वाटतं वातावरण पण खूप. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय घरी. थकलो होतो गाईज आम्ही. आता थोडंसं रेस्ट करतो. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया गाईज नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.